विश्ववंदनीय विश्व शांतीदूत महान करुणावान तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी रत्नदीप बुद्ध विहार सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय संस्था जमापूर शिरजगाव बंड यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुण्यतिथींचे औचित्य साधून पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। आपणा सर्वांना विशेष रूपाने मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याच परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून धम्माचे काम करणारे आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदापूजनीय पूज्यभदंत बुद्धगोजी महाथेरा, आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरा, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, पूजनीय भदंत चंद्रमणीजी स्थवीर अमरावती व पूजनीय भिक्खू श्रीवंश अलंकार अमरावती व संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ आर्याजी व सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी फार मोठ्या संख्येने आपण सर्वजण भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी गेल्या 1-1.5 तासापासून अत्यंत शांतपणे आपण सर्वजण बसला आहात। ऊन तसं खूप आहे, तशी तुम्हाला उन्हाची सवय आहे, पण आयोजकांनी खूप चांगली व्यवस्था केली, थंडगार हवा तुम्हाला दिलेली आहे। धम्माचा आस्वाद आपण घेत आहात, भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। भूका लागल्या का? भूका लागल्या? आता तर सुरुवात झाली फक्त। एक तर बंदीचे बोलले, आणखी असे सिरियल चालणार आहे 5 वाजेपर्यंत। तर भोजन तर आपण रोजच करतो, तिकडे भोजन सुरू पण आहे। ज्यांना असं वाटलं जरा जास्तच तर हळूच उठायचं आणि जायचं, खाऊन यायचं आणि पुन्हा बसायचं। ही संधी पुन्हा पुन्हा तुम्हाला मिळणार नाही बघा। भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपण मोठ्या श्रद्धेने श्रवण केल्या पाहिजे। धम्मदेशना श्रवण करत असताना काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे, काही गोष्टींचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे। भगवंताचा धम्म हा 2600 वर्षापूर्वीचा आहे। मनुष्याच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी भगवंताचा हा धम्म आहे। आध्यात्मिक उन्नती आणि भौतिक उन्नती दोनही प्रकारची उन्नती धम्माचं आचरण करून आपली होऊ शकते, अनेक लोकांचे होत आहे। आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण धम्म श्रवण करत असतो, तर धम्म श्रवण करत असताना
मनाला काही गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे. मनाला काय सांगितलं पाहिजे? मनाला सांगितलं पाहिजे की मी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलो आहे. मग धम्मदेशना श्रवण करण्यासाठी मी आलो आहे, तर माझं कर्तव्य काय आहे? धम्मदेशना श्रवण करणे माझं कर्तव्य आहे. मनाला एकाग्र करणे, मनाला एक केंद्रित करणे, मनाला प्रसन्न करणे, आनंदी करणे आणि धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम असं पुण्य आपल्या जीवनामध्ये संपादन करणे. हा जो क्षण आहे, हा क्षण पुन्हा पुन्हा तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. भगवंत जेव्हा धम्मदेशना देत असत, हजारो लोक भगवंताच्या समोर असायचे आणि हजारो लोक जेव्हा भगवंताच्या समोर असत, तर भगवंत समोर बसलेला जो जनसमूह आहे, म्हणजे जेवढे काही लोक समोर बसले आहेत, त्या सर्व लोकांच्या चित्ताचं भगवंत अवलोकन करत असत. कारण भगवंत परचित्त ज्ञानी असतात. भगवंतामध्ये 10 बल असतात. कोणाच्या मनामध्ये, कोणाच्या चित्तामध्ये काय चाललं तर हे भगवंत जाणतात आणि संपूर्ण लोकांच्या चित्ताचं अवलोकन केल्यानंतर ज्या मनुष्यांचं चित्त प्रसन्न आहे, ज्या मनुष्यांचं चित्त आनंदी आहे, ज्यांचं रागरहित, द्वेषरहित, मोहरहित चित्त आहे, अशा व्यक्तीच्या चित्ताला भगवंत लक्ष करायचे आणि त्या व्यक्तीला उद्देशून भगवंत धम्मदेशना करत असत. परंतु ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहे, पण भगवंत सर्वांना सांगत नसत. एका व्यक्तीच्या चित्ताला भगवंत लक्ष करायचे, जो की त्या समूहामध्ये सर्वात प्रसन्न व्यक्ती आहे, सर्वात आनंदी व्यक्ती आहे. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धा त्या मनुष्यांच्या चित्तामध्ये आहे. अशा व्यक्तीच्या चित्ताला भगवंत लक्ष करायचे आणि धम्मदेशनेला प्रारंभ करत असत. ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहेत आणि त्यामुळे सर्व लोक एकाग्र चित्ताने ऐकायचे. धम्मदेशना संपन्न झाल्यानंतर अनेक उपासक उपासिका भगवंताकडे येत असत आणि आपला आनंद व्यक्त करत असत. काही लोक म्हणायचे, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान किती अलौकिक आहे. भगवान ज्याप्रमाणे रस्ता भरकटलेल्या मनुष्याला योग्य रस्ता मिळावा, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं, भगवान ज्याप्रमाणे असंख्य खजाना एखाद्या मनुष्याला प्राप्त व्हावा, असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा देऊन जेव्हा लोक भगवंताला म्हणायचे की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान आजपासून अजन्म जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचा अजीवन उपासक म्हणून माझा स्वीकार करावा, अशी प्रतिक्रिया भगवंताच्या धम्मदेशना संपन्न झाल्यानंतर भगवंताच्या समोर उपासक उपासिका करत असत. असं का होते? असं केव्हा होते? हा आनंद, हा उत्साह केव्हा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतो? जेव्हा मनुष्य
एकाग्र चित्ताने धम्मदेशना श्रवण करतो, जेव्हा मनुष्याला एखाद्या गोष्टीचा बोध होतो, तेव्हा मनुष्याच्या चित्तातून सहज हा भाव उद्गार निघत असतो. कारण तुम्ही जे इथे आलात धम्मदेशना श्रवण करण्यासाठी, तर प्रत्येकाचा एक उद्देश आहे. प्रत्येकाचा उद्देश आहे धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण आलो आहोत. आणि प्रत्येकाचा उद्देश असल्यामुळे सामूहिक रूपाने एक सर्वांचा उद्देश आहे की आपण सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी, किंवा मी सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी मला धम्मदेशना श्रवण करायला मिळावी. जी धम्मदेशना श्रवण करून माझ्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताची देशना मला सहाय्यक ठरावी. या अनेक प्रकारच्या उद्देशातून एक महत्वपूर्ण हा उद्देश मनुष्याच्या जीवनाचा बघा असतो. कारण प्रत्येक मनुष्याला सुख हवं आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे. का तुम्हाला असं वाटतं तुम्ही दुःखी असले पाहिजे? कोणाकोणाला वाटतं की दुःखी असलं पाहिजे? कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं मी सुखी असलो पाहिजे. भगवंताने प्रत्येक मनुष्याला उद्देशून बघा वेगवेगळ्या प्रकारच्या धम्मदेशना दिलेल्या आहेत. एक छोटासा उपदेश मी तुम्हाला सांगणार आहे या प्रसंगी. तुम्ही जर एकाग्र चित्ताने श्रवण केलं तर नक्कीच हा उपदेश म्हणजे अगदी आध्यात्मिक आणि व्यवहारिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. वेगवेगळ्या प्रसंगी भगवंताने तसे उपदेश दिले. एक वेळचा प्रसंग, श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना अनाथ पिंडक भगवंताकडे येत असतो. तसा अनाथ पिंडक रोजच भगवंताकडे येत असे, सकाळी आणि संध्याकाळी. 2 वेळा भगवंताचं दर्शन घेत असे, एक सकाळच्या प्रहरी आणि एक संध्याकाळच्या प्रहरी. कारण भगवंताचं भिक्खू संघाचं दर्शन घेण्याच्या त्या योग्य वेळ असतात. एक सकाळची वेळ असते आणि एक सायंकाळची वेळ असते. अनाथ पिंडक जेव्हा भगवंताकडे येतो आणि भगवंताला प्रणाम करतो, भगवंत अनाथ पिंडकाला नेहमी उपदेश करत असत. अनाथ पिंडकाने भगवंताला कधी प्रश्न केला नाही, कधी प्रश्न विचारला नाही, परंतु भगवंत अनाथ पिंडकाला नेहमी काही ना काही उपदेश करत असत. तर भगवंत या प्रसंगी अनाथ पिंडकाला उद्देशून की अनाथ पिंडक, सदग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये अर्थात संसारिक लोकांच्या जीवनामध्ये 4 संपदा अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे 4 गोष्टी. संपदा म्हणजे संपत्ती. 4 प्रकारची संपदा सदग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसावं, मी नेहमी सदा सर्व काळ सुखी राहावं, असं ज्या ज्या मनुष्याला वाटते त्या त्या मनुष्याने या 4 प्रकारच्या संपदेला धारण करावं, या 4 प्रकारच्या संपदेला समजून घ्यावं. ही 4 प्रकारची जी संपदा आहे, ही 4 प्रकारची संपदा जर आपल्या जीवनामध्ये आपण धारण केली, त्यानुसार आपण जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ होऊ शकतो. मग कोणती 4 प्रकारची संपदा?
एक संपदा सांगितली भगवंताने, जी भोग संपदा असं म्हटलं आहे. दुसरी संपदा भगवंताने सांगितली पारिवारिक संपदा आहे. तिसरी संपदा भगवंताने सांगितली अऋण संपदा आहे. आणि चौथी संपदा भगवंताने सांगितली निर्दोष जीवन. चार प्रकारच्या संपदा बघा भगवंताने सांगितल्या. व्यवहारामध्ये जीवन जगत असताना चारही प्रकारचे ही संपदा कुणामध्ये आहे. चार प्रकारच्या संपदेला कोणता मनुष्य धारण करतो, किंवा इथे जे काही तुम्ही बसले आहात, आता जेवणाचा विषय काढला की बघा हळूहळू लोक जाऊ लागले तिकडे खायला. म्हणजे विषय निघणं महत्वाचं आहे. फक्त म्हणजे जेवण चालू आहे म्हटलं की हळूहळू बघा पोटाला ते इंडिकेट केलं मनाने, माइंडने, अरे जेवण सुरू आहे. म्हणजे आपण नेमकं काय करतो. सुरुवातीलाच मी असं म्हटलं की आपण कशासाठी आलो, का आलो, हा उद्देश जर आपल्या चित्तामध्ये असेल, आपल्या मनामध्ये असेल, तर त्याचं सार्थक होत असते. धम्मदेशना आपण जेव्हा जेव्हा श्रवण करतो, तर उद्देश ठेवून धम्मदेशना आपण श्रवण केली पाहिजे. कारण उद्देश जर मनुष्याच्या जीवनाचा नसेल, उद्देशहीन जर मनुष्याचं जीवन असेल, तर त्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे एक जीवनाचा आपला उद्देश असला पाहिजे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा एक उद्देश असला पाहिजे. ज्या ज्या मनुष्याच्या जीवनाचा उद्देश असतो, तर तो उद्देश पूर्ण करण्यासाठी, ती उद्देश प्राप्ती करण्यासाठी प्रज्ञावान मनुष्य, ज्ञानी मनुष्य प्रयत्न करत असतो. प्रज्ञावान मनुष्यांचं ते लक्षण आहे, बुद्धिमान मनुष्यांचं ते लक्षण आहे की आपल्या जीवनाचा उद्देश ठरवणे आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे. मानवी जीवनामध्ये जी भगवंताने सांगितलेली सुखाची व्याख्या आहे, ज्या सुखाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला जीवन जगायचं आहे, निब्बानं परमं सुखं जे भगवंताचं हे वचन आहे. निर्वाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्या निब्बाण सुखाला जर प्राप्त करायचं असेल, तर भगवंताने सांगितलेल्या या संपदेला आपण धारण केलं पाहिजे. जसं भोग संपदा असं म्हटलं आहे, म्हणजे भोग संपदा म्हणजे जी काही धनसंपदा आहे. सदग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये संपत्ती असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. संपत्ती, ज्याला आर्थिक संपत्ती असं आपण म्हणतो, धनवान म्हणतो, धनवान मनुष्याने असलं पाहिजे. धन आपण संपादन केलं पाहिजे. सदग्रस्तांनी धनाचा संग्रह केला पाहिजे. कारण अनाथ पिंडक जेव्हा भगवंताला पहिल्यांदा भेटतो आणि पहिल्यांदा भेटल्यानंतर तो म्हणतो, भगवान माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझं मला सुद्धा माहित नाही. भगवान मी रात्रंदिवस मेहनत करतो, परिश्रम करतो, काम करतो, आणि रात्रंदिवस परिश्रम करून, मेहनत करून मी धनसंपदा कमावत असतो. त्या संपत्तीमुळे मी बेचैन आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, पण तरी सुद्धा मला त्यामध्ये आनंद आहे. तर भगवंताला उपदेश करतात की मनुष्याकडे कितीही संपत्ती असेल, तर संपत्ती मनुष्याला गुलाम बनवत नाही. तर संपत्तीच्या प्रती असणारी जी लालसा असते, असणारा जो लोभ असतो, तो लोभ आपल्याला गुलाम बनवत असतो. संपत्तीचे काही आपण वाटे केले पाहिजे. विशेष रूपाने भगवंत अनाथ पिंडकाला सांगतात, संपत्ती जी आपण कमावत असतो, तर ती मेहनतीने, परिश्रमाने, घाम गाळून, कष्ट करून कमावलेली पाहिजे. ज्याला सम्यक आजीविका, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये भगवंताने सम्यक आजीविका असं म्हटलं आहे. जीवन जगत असताना आपली आजीविका सम्यक असावी. असम्यक आजीविका असू नये. असम्यक आजीविका म्हणजे काय?
तर चोरी करून आपण धनसंपदा कमावू नये, विष विकून आपण धनसंपदा कमावू नये, शस्त्रांचा व्यापार करून आपण धनसंपदा कमावू नये, एकमेकांना लुटून लुबाडून आपण धनसंपदा कमावू नये, वेश्या व्यवसाय करून आपण धनसंपदा कमावू नये, नशिली पदार्थाचा व्यवसाय करून अर्थात दारू असेल, गांजा असेल, अफीम असेल, चरस असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टींचा व्यापार करून आपण धनसंपदा कमावू नये. या मार्गाने कमावलेली जी धनसंपदा असते तर त्या धनसंपदेद्वारा मनुष्य कधीही सुखाला प्राप्त होत नाही. तो बेचैन असतो, तो दुःखी असतो, तो कष्टी असतो. मेहनतीने, परिश्रमाने, घामाने, कष्ट करून जी धनसंपत्ती आपण कमावत असतो तर त्या धनसंपत्तीमध्ये मनुष्याला आनंद असतो. व्यवहारामध्ये आपण बोलत नाही का, व्यवहारामध्ये आपण बोलतो. जर समजून घ्या, एखाद्या व्यक्तीने जर अधिकचे पैसे दिले कार्यक्रमासाठी म्हणा, जयंतीसाठी म्हणा, तर लोक असं म्हणतात त्याला काय कमी आहे, त्याला काय कमी आहे, त्याचा काय म्हणतो आपण, त्याचा तर 2 नंबरचा पैसा आहे, असं बोलतात ना व्यवहारामध्ये लोक. त्याला तर इकून तिकून लुटलेला आहे, काय फरक पडतो त्याला जास्त दिलं तर. म्हणजे जो मनुष्य प्रामाणिकपणे, सम्य अजविकेने जर धनसंपदा कमावत नसेल तर तो स्वतः सुखी नसतो, त्याचा परिवार सुखी नसतो आणि समाजामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा सन्मान सुद्धा प्राप्त होत नसतो. हे सर्व व्यवहारिक आहे. म्हणजे 2600 वर्षापूर्वी जरी भगवंतांनी सांगितलं, आजही अशा प्रकारची लोक आपल्या भोवताल, आपल्या शेजारी पाजारी पाहायला आपल्याला मिळतात. म्हणजे 2600 वर्षापूर्वी जरी भगवंतांनी सांगितलं तरी भगवंताचा धम्म आजही जशाच्या तसा मनुष्याला लागू पडतो. चिरं तिठंतु सद्धम्म, सदा सर्व काळ भगवंताचा धम्म समान रूपाने मनुष्याला फळ देणारा ठरत असतो. आणि त्यामुळे ही भोग संपदा, ही धनसंपदा आपल्याला प्राप्त करता आली पाहिजे सम्यक मार्गाने. ही जी कमावलेली संपत्ती आहे तिचा उपभोग सुद्धा करता आला पाहिजे. आपण जे कमावतो, आपण जे कमावलेलं आहे तर त्याचा उपभोग सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. जर उपभोग जर आपल्याला घेता नाही आला तर त्याचा काही सुद्धा एक लाभ होत नाही. एक उदाहरण आहे बघा, भगवंताच्या काळातील श्रावस्तीतीलच उदाहरण आहे. एकदा राजा प्रसेनजित दुपारच्या प्रहरी भगवंताला भेटण्यासाठी जात असतो. दुपारच्या प्रहरी भगवंताला भेटण्यासाठी गेल्यानंतर राजा म्हणतो, भगवान म्हणतात की राजाला, राजन अवेळी तुम्ही कसे काय आलात? कारण भगवंताला भेटण्याची वेळ कोणती होती? एक तर सकाळचा प्रहर किंवा सायंकाळचा प्रहर. दुपारच्या प्रहरी जेव्हा राजा जातो तर भगवंत असे म्हणतात की अवेळी तुम्ही कसे काय आलात? तर राजा म्हणतो, भगवान क्षमा असावी, मी जवळच आलो होतो आणि जवळ आल्यामुळे मनामध्ये असा भाव उत्पन्न झाला की आपण जवळच आहोत भगवंताच्या, तर त्याला भगवंताचं दर्शन घेऊया. भगवान मी या उद्देशाने आलो, काय काम होतं? राजा म्हणतो, भगवान इथे एक श्रेष्ठी मूर्तीला प्राप्त झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपत्ती होती त्याला श्रेष्ठी म्हणत असत. ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपत्ती असे त्याला महाश्रेष्ठी असं म्हटलं जायचं. हा श्रेष्ठी एक मूर्तीला प्राप्त झाला. त्याला पत्नी नाही, त्याला मुलबाळ नाही, त्याला कोणत्याही प्रकारचे अपतेष्ट नाही. आणि त्यामुळे भगवान त्याची जी संपत्ती आहे ती संपत्ती राजकोषामध्ये जमा करण्यासाठी मी आलो. भगवान सकाळपासून 500 गाड्या लावल्या, दुपारच्या प्रहारापर्यंत एवढी धनसंपदा त्याच्याकडे होती, एवढी संपत्ती त्याच्याकडे होती. आता कोणीच नसल्यामुळे
मग ती सर्व संपत्ती राजकोषामध्ये जमा झाली. भगवान, मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपली जर परवानगी असेल तर विचारू का? तर भगवंत असे म्हणतात की हो, विचारा. राजा म्हणतो की भगवान, या व्यक्तीकडे एवढी संपत्ती होती की दुपारपर्यंत 500 गाड्या मी लावल्या, आणि भगवान, जेव्हा लोक त्या व्यक्तीबद्दल चर्चा करत होते, त्या व्यक्तीबद्दल लोक बोलत होते, तर भगवान, एवढी मोठी संपत्ती असणारा मनुष्य, त्याची जी दिनचर्या आहे, त्याची जी जीवनचर्या आहे, ती अत्यंत क्षुल्लक होती, अत्यंत साधी होती. भगवान, तो जेव्हा भोजन करत असेल, बघा मनुष्याचं ही दिनचर्या, भोग संपदा मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षामध्ये येईल की असे लोक आपल्या जवळ सुद्धा आहेत. भोग संपदा, कारण संपत्ती असणे आणि त्या संपत्तीचा उपभोग घेणे हे सुद्धा मनुष्याला जमलं पाहिजे. तर भोग संपदा, जेव्हा भगवान तो भोजन करत असेल, बघा 40 करोड धनसंपत्ती असणारा मनुष्य भोजन करत असेल, भगवान तो भोजन करत असेल, तर भोजन करत असताना तो भात बनवत असेल. तर भात बनवत असताना असं म्हटलं आहे, लोक असे सांगत होते की भाताचा जो कणिक असते, छोटे छोटे कणिकच म्हणतात तुमच्याकडे, भात छोटा छोटा भात तांदूळ असतात, त्याला काय म्हणतात? कणिकच म्हणतात. तर भगवान त्याचं पेय करून तो भोजन करत असत. स्वादिष्ट पदार्थ त्याने कधीही त्याच्या जीवनामध्ये बनवून खाल्ला नाही. तो रुख सुख खात असे, त्याच्यासोबत चांगल्या प्रकारच्या दर्जाची भाजी सुद्धा तो बनवत नसे. भगवान, त्याच्या अंगावर जे वस्त्र होतं, तर ते वस्त्र अनेक ठिकाणी ठिगळं लावलेलं होतं, अनेक ठिकाणी ते वस्त्र फाटलेलं होतं. बघा, 40 करोड धनसंपत्ती असणारा मनुष्य, श्रेष्ठी मनुष्य, भगवान जेव्हा तो रथाने प्रवास करत असे, रथाने प्रवास करत असे, त्याच्या रथाला छत सुद्धा नव्हतं. त्याच्या रथाचे जे घोडे आहे, अगदी उद्याच मरतात की काय असे त्याचे घोडे होते. त्याच्या रथाची जी चाका आहे, तर ती अगदी मोडकळीस आलेली होती. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तो जीवन जगत असे.